नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी आहे नालासोपारामध्ये. कशा सर्व मजेत ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. अवनी हाय का? हाय हाय. गोव्याला जाऊन आल्यानंतर थोडंसं जाम झालं आहे परत. ॲक्च्युली प्रवास केल्यानंतर सध्या काय माहिती थोडीशी गडबडच होते. असं आता ठीक आहे सर्व. तर आज आम्ही चाललो आहे टिटवाळ्याला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. अवनी आहे, मयुरी आहे, सासूबाई आहेत, काका मावशी भाऊ जसे सर्वजण आहेत. तर आम्ही आता इथून थेट सर्वजण दादरला भेटणार आहोत आणि तिथून मग टिटवाळ्याची गाडी पकडून जायचं आपल्याला आज बाप्पाच्या दर्शनाला. अवनी हां बाय. चला एकदा निघा. अवनीला म्हणजे बाहेर एकदा पडलं की पटापट सगळं. हां तर चला निघूया, टाईम न वेस्ट करता. गणपती बाप्पा मोरया मोरया. ओम साईराम. चर्चगेटला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल बोरीवली ते अंधेरी, अंधेरी ते बांद्रा, बांद्रा ते दादर, दादर ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान कुठल्याही स्थानकांवर थांबणार नाही. चला मंडळी, दादरला तर आलो आहे. तर आता आसनगाव किंवा टिटवाळा कोणतीतरी गाडी पकडायची आपल्याला आणि थेट जायचं आहे टिटवाळ्याला. बाकीची मंडळी पण आली असेल, बघूया. दादरला आलो आहे आणि इकडे अवनी गेलं आहे काकांकडे. बाब्बा बोल बाब्बा. इकडे भाऊजी आहेत, मयुरी मावशी आणि आई, अशा आम्ही काहीतरी 6 जण आहोत. तर आता आसनगाव गाडी आहे 9:33 इथे पकडायची आहे. आम्ही कोणती गाडी पकडूया? आसनगाव की टिटवाळा? बोल गाडी कुठली पण पकडा. हाय काय? हाय बाय कर पप्पा. बाय बाय. चला बाय. खाले आतमध्ये खाले गर्दी भरपूर आहे. ट्रेन तर खाली आहे पण आता इथे गर्दी भरपूर आहे. खाली आहे भेटेल बसायला, आरामात भेटेल. तिथे सेकंड क्लास येतो का? पण हा आलाय, हाच आहे. चला अरे हो बारकी भेटलंय बसायला चांगलं एकदम. ह्याला ती बघ बसायला एकदम मस्त भेटलंय. अवनी इकडे मजा करते. आता झोप आली असेल अवनीला, तर काही लवकर उठले. अवनी झोप आली? अवनी बाय कर. 9:33ला आपण ट्रेन पकडली होती. आता वाजले 10:40. एका तासात आपण पोहोचलो आता टिटवाळ्याला. कल्याणनंतर ट्रेन पूर्ण खाली झाले आणि आता इथे वाटतं पूर्णच उतरेल. बाय आपले सबस्क्रायबर. टिटवाळ्याला पूर्णच खाली ट्रेन. चला चला टिटवाळा. अवनीचं फेवरेट पॉपकॉर्न. अवनीला खूप आवडतात. आवाजाला काय? आवाजाला आवाज जाम झाला. हवा लागली, आवाज पूर्ण जाम झाला. तर इकडे कधी आलात टिटवाळ्याला आलात तर तुम्हाला ईस्टला बाहेर पडायचं आहे आणि शक्यतो मिडल जो आहे ना ब्रिज, त्या मिडल ब्रिजवरून ईस्टला बाहेर पडायचं आणि मग तिथून 15 की 20 रुपये शेअरिंग आहे टिटवाळा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी. गेल्यावरती सांगतो तुम्हाला मी. फायनली मंदिराच्या इथे पोचलो आहे. 15 रुपये पर सीट आहे. शेअरिंग रिक्षा आहेत, 5 जणांना घेऊन येतात एकदम. तर आता आल्या चहा पितोय, चहा नाश्ता करू आणि मग मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. अवनी काय मागवायचं? अवनी होय. अवनीला मेनू काढायला खूप आवडतं. आता गोव्याला पण गेलेलो तर हॉटेलमध्ये एन्जॉय करायची. खाऊ काय रे? अजून पॉपकॉर्न खाते? मला कुठं आहे? बाबांना कुठे आहे पॉपकॉर्न? तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलो आहे. तर या साईडून ॲक्च्युली इथून एंट्री आहे.
तर ॲक्च्युली ओटी वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊया. चालते बघ. वगैरे घ्या, 21 घ्या, 20 रुपये ध्रुवाचा हार घ्या. चला, साधारण 60 ते 100 रुपये ओटी आहेत. हार वगैरे पण आहे. ते घेतल्यानंतर इकडे आतमध्ये दर्शनासाठी जायचं. मंदिर रात्री 9 वाजता बंद होतं. मंदिरात एंट्री केल्या इकडे हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग दर्शनासाठी निघायचं. चला, ओटी घेतलेली आहे. आता याच्या पुढे आपल्याला कॅमेरा अलाव नाही, तर जाऊन दर्शन घेतो पहिलं, त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. सुस्वागतम, सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. दर्शन घेऊन आम्ही आता आतमध्ये आलो आहे. तर इकडे भरपूर सारं संग्रहालय आहे. म्हणजे इकडे रामायण आहे, महाभारत आहे, बाकी बरीचशी बुक आहेत. म्हणजे इकडे हे गजानन महाराजांचं आहे, मुलामुलींची नावं, व्यावहारिक गूढ रहस्य, वास्तुशास्त्र, असं बरंच काय काय आहेत. आणि जी ॲक्च्युली देवाधर्माची जी काही पुस्तकं आहेत ती तुम्हाला इथे मिळून जातील. आणि त्याच्यासोबत इकडे गृहोद्योग पण आहे मोरया स्वामी करून. त्या गृहोद्योगाचं काय काय आहे इकडे. पापड, साबुदाणा फरफर, कुरडई, पापड आहे तिकडे. कुरडई बऱ्याच आहेत. काय हा काय? चला, झाली काय शॉपिंग झाली? पुढे जायचं आपल्याला. सर्वजण शॉपिंगमध्ये बिझी झालेत. नाशिक चिवडा पण आहे इकडे, नाशिक चिवडा. बाकी घरगुती जे आपण वापरतो, उडीद पीठ झालं, हे काय मिरगुंड आहे, वेपर्स झाले, लाडू आहे, चकल्या, सगळं आहे. दर्शन घेऊन झालं. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर त्या साईडला एक शॉपिंगचं थोडं आहे. शॉपिंग पण करून झालं. इकडे आता इकडे पाणी पितो सर्वजण. पाणी प्यायची पण इकडे सोय आहे. नारळ वगैरे फोडायचे असतील तर त्या बाजूला जागा आहे. तर आता दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता इकडे अवनीची मजा सुरू आहे. अवनी, काय रे? हां तिकडे आता जरा वेळ आराम करणार. मग बाहेर जाऊन जिथे नोटी घेतलेली ना तिकडे पैसे पण द्यायचे आहेत. पैसे वगैरे देऊ, चपला वगैरे घालू. नंतर मग बाजूला तलाव आहे, तिकडे जरासं फेरफटका मारूया. थोडा वेळ इकडे अवनीची मजा सुरू आहे, त्यामुळे थांबले आम्ही. राऊंड मारते इकडे. आई आणि मावशी वगैरे बसल्यात, मयुरी पण आहे. अवनी, हाय हाय. अवकाश अवकाश अवकाश. शॉपिंग काय संपत नाही. अवनी, तुझी झाली की नाही शॉपिंग? हां हां, हायफाय खाली ते इकडे बरंच काय काय म्हणजे मूर्त्या आहेत, ते बांगड्या, बाकी शॉपिंगच्या लहान मुलांची खेळणी वगैरे बरंच काय काय. जिथे आपण पूजेच्या थाळ्या ठेवतो ना तिथेच चपला वगैरे ठेवायला जागा आहे, त्यामुळं चपला इथे तुम्ही काढू शकता. काय आलं? काय आहे इथे ना ती? अच्छा, कसं आहे ते? आजीने घेतलंय. हां, ती टाइमपास करेल काहीतरी. मावशी घेऊन घे. हो, हे चांगलं आहे. इकडे मोठे मोठे पण आहेत. ॲक्च्युली बॅकवर्ड आहे, ह्याच्याने लिहायचं आणि ह्याच्याने हा इरेजर आहे, पुसून टाकायचं. तर आजीने घेतलं आहे अवनीसाठी. इकडे प्रशस्त पार्किंग एरिया आहे. हा बघा, पार्किंगचे चार्जेस किती आहेत ते काय माहिती नाही, पण असतील, बेसिक चार्जेस असतील. तर इकडे आहे बोटिंग आज सुरू आहे. बोटिंग कशी आहे दादा? 40 रुपये एकाला. किती म्हणजे 10-15 मिनटं पूर्ण फिरून आणता? 2 राऊंड अशी फिरून आणता? तर इकडे आलो आहे तलावावर. 40 रुपये प्रत्येकाचे घेतात, पुन्हा 2 राऊंड अशी फिरवतात. 40 रुपये प्रत्येकाचे. आणि इकडे लाईफ जॅकेट पण आहेत. जॅकेट घालायचं आणि मग बोटमध्ये जायचं. चला, जॅकेट घेतलं आहे सेफ्टीसाठी. मला वाटतं 10 मिनटं, जास्त 10-15 मिनटं फिरवत असतील. पाहिजे तसं लूज टाईट करून घ्यायचं, लावून घ्यायचं. याला नाही वाटतं काय? अच्छा, झालं आहे. चला, बॅग पण सोबतच घेऊन जायची आहे. बॅग काय ठेवत नाही तिथे. बॅलन्स करत करत जायचं.
चला साधारण 20-25 जण बसतात एका बोटमध्ये. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला हे पूर्ण ॲक्च्युली तलाव आहे. 2 फेऱ्या मारतात. मला वाटतं 10 मिनिटाचा गेम आहे. आपण फिश दिसतोय. फिश आहे ना आतमध्ये. पाण्यामध्ये फिश आहे. पाणी आहे ना. फिश अवनीला पाणी दिसलंय ना की फिश. तर हे आहे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर टिटवाळ्याचं. त्याच्या बाजूलाच हे तळ आहे. त्याच्यामध्ये बोटिंग वगैरे होते. एन्जॉय घेण्यासाठी तुम्ही हे सुद्धा करू शकता. 40 रुपये पर पर्सन. ठीक आहे. फॅमिलीसोबत जेव्हा येतं तेव्हा अशा गोष्टी एन्जॉय घेऊ शकता तुम्ही. मजा आ रहा है. तर हे लोक पण आपल्यासोबत आहेत आणि बाकी सर्व मंडळी. चला संपलं. अवनी मजा आली का. अवनीला जायचंय पाण्यात. तिला वाटतं की पाणी एवढंच आहे. पाणी आहे. संपले 40 रुपये संपले. चला अवनी वाजव पुकार. अब अवनी कर. घे चला आता जेवून घेऊया. सगळं बोटमध्ये पण झालं. दर्शन घेऊन झालं. सगळं झालं. जेवूया आणि मग निघूया. आजो का एकदा कर. जेवायला बसलोय तर अवनी सगळ्यांची देखरेख करते वरून. अवनीला ॲक्च्युली रोटी म्हणजे तांदळाची भाकरी असो, चपाती असो, रोटी असो सगळं आवडतं. भात खायला कंटाळा अवनीला. हां ते रोटी व्हेज कोल्हापुरी आणि काय मशरूम मसाला मागवला. त्या मंडळी जेवायला. 2:40 झालेत. तर आता फायनली 2:44 आहे. टिटवाला CSM ती आता गाडी पकडले. आलो तेव्हा जरा पण गर्दी नव्हती. आता भरपूर गर्दी झाली. पॅक झाले ट्रेन बघा. 4:15 आपल्याला दादरला सोडेल ती. तोपर्यंत झोपा काढायची. आता एक मेंबर आमच्या इकडे झोपला. दादरला गर्दी बघा. दादरला ट्रेन खाली होणार पूर्ण. चला आला असं संध्याकाळी जॉबवरून निघतात तेव्हा एवढी गर्दी नसते. चला हो फोन करतो. बाय. तर आता सर्वजण गेलेले आहेत बोरिवली स्लो पकडून. कारण राहतात गोरेगावला. तर आपल्याला आता विरार फास्ट पकडायचे. 6 मिनिटं आहेत अजून. तर मंडळी दिवसा उजेडी आम्ही घरी आलेलो आहे. ॲक्च्युली टिटवाळा वगैरे साईडला गेलात ना तर शक्यतो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. 4:30ला पण होतो ना का. 4:30ची पकडली ना दादरवरून आहे ना. आम्ही 4:30 वाजताची विरार गाडी पकडली. तरी पण खूप गर्दी होती. पण लकीली नंतर अंधेरीनंतर बसायला वगैरे भेटलं. असो छान प्रवास झाला. एक छोटासा आजचा रविवार होता तर म्हटलं जाऊन यावं. ॲक्च्युली टिटवाळ्याला जे आपलं गणेश मंदिर आहे खूप फेमस आहे. आणि आजूबाजूला ते वॉटर स्पोर्ट्स म्हणजे एक बोटिंग आहे. फक्त वॉटर स्पोर्ट्स नाही आहेत. तलाव आहे. तलावामध्ये बोट्स वगैरेचा एन्जॉय तुम्ही घेऊ शकता फॅमिलीसोबत. आणि त्यांना जेवण वगैरे आम्ही आता घरी आलो आहे. तर चला मंडळी निघायचं आता गावाला लवकरात लवकर. तर आता पुरतं इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.